नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा की. नाव संतोष बाबा काटकर, मुक्काम पोस्ट पुटी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. बर. आता तुम्ही म्हशीला धरलंय ह्या बघाय जर लागला आपण तर त्या बाकीच्या दोन म्हशी आहेत अजून त्यांच्यापेक्षाही मोठी दिसते. हा, हे रेडी त्या पलीकडच्या म्हशीचीच आहे. होय, पलीकडची एकदम ते बिताच्याकडे म्हशी आहे का नाही, हा, 3 नंबरची, त्याची ही रेडी. बर. ही किती वर्षाची रेडी आहे बरं? ही रेडी आत्ता सिरीज भरली 4 महिन्याचा. होय, म्हणजे ही किती वर्षाची आहे? हे रेडी 1-2 वर्षाची असत. होय, 2 वर्षाची एवढी झाली आहे. हो. होय. कुठल्या जातीची आहे ही? ही मुरामध्ये येते. मुरा का? म्हणजे प्युअर मध्ये का? बर. आता मला सांगा किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही, दुग्ध व्यवसाय? दुग्ध व्यवसाय जो मला जसं कळतंय तेव्हापासून मी करतो. होय. कळायला लागलं तेव्हापासून शेती दुग्ध व्यवसाय करतो. बर बर. आता मला सांगा की सुरुवात कशा पद्धतीने केली होती, काय सांगाल की एक घेऊन किंवा कसं? आम्ही एक आमच्या बहीण आमची कुमट्यात आहे. बर. त्याच्यापासून एक रेडी तिला दिलेली आम्हाला. हा. एक अर्धलेली दिलेली. बर बर. की बाबा 1-2 दुग्ध खा, नंतर आम्हाला आमची ती म्हैस माघारी द्या. हा. त्याच्यानंतर तिला एक रेडी झाली. हा. 2 रेड्या झाल्या. तिला 3ला माघारी दिली ती म्हस, आणि त्या 2 रेडीची मग पुन्हा एक वायदा चालू. म्हणजे बहीण आहे, म्हणजे ती जी रेडी झालेली होती त्या म्हशीला कुमट्या दिलेला, ती रेडी म्हस आम्ही कुठे मध्ये ते एका म्हशीपासून आम्ही तयार. म्हणजे बहिणीकडनं एक म्हस आणलेली तिची म्हणजे तिच्या रेड्यात ठेवून त्याच्यापासून वाढव केला सगळा. बर. आता मला सांगा की आता हे शेड बघतोय आपण, हे शेड फार जुनं दिसतंय आणि शेड बांधायला 15 वर्ष आणि म्हणजे 15 वर्ष झाली का या शेडला? बरं. त्यावेळेला किती खर्च आला होता बरं? शेड त्यावेळेला बांधाय 60-70 हजार रुपये गेलेले. होय. 1 लाख तरी धरून चालतं, 1 लाख गेले असते. म्हणजे 1 लाख रुपये खर्च त्यावेळेला आला असेल शेड बांधणीला फक्त. बर. आता ह्यांचं दिवसभराचं नियोजन कसं असतं? गोट्यातच बांधीव असतात का कसं काय? आम्ही मोकळं पाय करायसाठी राहणार 1 तास 2 तास सकाळची उन्हाची आधी. सकाळी आज जरा उशीर झाला, खाली झाल्यानंतर 12 वाजता माघारी आणायची. त्या टायमाला वैरण पाणी पुन्हा वैरण घालायचे, पुन्हा त्याच्यावर 5 वाजताच वैरण घालायची. बर बर बर. पण काय पण म्हणा, म्हशी चांगल्या मोठ्यात दिसतात. बरं, दुधाचं कसं काय ह्यांचं? किती दूध देतात बरं ह्या? हे गेल्यानंतर हे 6च्या आसपास दूध देतात, 6-7 एका वेळेला का? बर बर. आणि दर काय भेटतो दुधाला? खाली जसं बदल होईल, हा, भरपूर खायला जर व्यवस्थित मिळालं तर ते दूध जास्त द्या. बर. आता ह्यांना खायला काय घालता तुम्ही? आता सध्या मका संपली त्यामुळे आता सध्या कडबा चालू आहे. होय. आणि खुराक देता का? हा, खुराक दुग्ध होय. त्याने काय होतं, फरक पडतो का? हा, दुधाला फरक, फॅट वगैरे लागते. दुधाला सरकी पेन दुग्धाला भुसा. बर. म्हणजे 2-3 प्रकारचा देता खुराक. आता ह्यांचं दूध तुम्ही काय करता, म्हणजे विक्री कशा पद्धतीनं? डेअरीला का? डेअरीला. होय. सरनाथ नगर मध्ये डेअरी आहे. हा. डॉक्टर शशी डॉक्टरांची. बर. आणि दर कशा पद्धतीने भेटतो? दर जसं फॅट लागल असं. होय. पण सरासरी 50च्या वर. बर. 50, 55, 60. हा. पण परवडतो का दुग्ध व्यवसाय? तुम्हाला काय वाटतं? परवडतो. अधिक त्यात आपल्याला शेती आहे. हा. त्यामुळे आपल्याला त्याचा शेणखताचा उपयोग शेतीला भरपूर. म्हणजे ही शेणखत तुम्हाला एक फायद्यातच पडतं म्हणायचं. होय. तरी किती शेतीला शेणखत लागत असेल बरं? आता एक घरचा हिशोब सोडा, जर नसत्या म्हशी तुमच्याकडे तर तुम्हाला किती रुपयाचं विकत आणावं लागलं? विकत आणायला आता सध्या 6000 रुपये ट्रॉली शेणखत. मग तरी अशा किती ट्रॉल्या गावतात तुम्हाला ह्या घरच्या? 10 ट्रॉल्या घालते शेणखत. 10 म्हणजे जवळपास 50-60 हजार रुपयाचं खत तुम्हाला घरातल्या घरातच भेटतंय. बर बर. आता याची विक्री तुम्ही डेअरीला करताय तर जवळपास सगळा खर्च वाजा जाता, महिन्याकाठी किती नफा राहतो बरं? ते वेल्यानंतर जास्त प्रमाणात दूध असतं. हा. त्यावेळेला आपल्याला एक समजा 2 म्हशींचं दूध असतं. हा. तर सगळा खर्च झाला आपल्याला 10-15 हजार रुपये महिना राहतो, फायद्यात राहतो. किती मशीन मागं? त्यानंतर मग जसं दूध कमी येईल तसं मग कमी होत जातं. हे किती काय वेळेला काय होतं, की दूध पूर्ण बंद झाल्यानंतर मग खर्च तो आपल्यालाच करायला. पुन्हा गाभण राहिल्यानंतर पुन्हा दूध बंद झालं की पुन्हा व्यवस्थित खर्च आपल्यालाच करायला.
तो सगळा खर्च खाण्याचा खुराकाचा सगळा म्हणजे ती तेवढा खर्च आहे तेवढा फक्त. खर्च पण परवडायसारखा आहे का व्यवसाय हा? व्यवसाय परवडतो. म्हणजे दुग्ध व्यवसाय हा परवडतो, दुग्ध व्यवसाय परवडतो. पण दर मिळाला पाहिजे. शेणखत फायद्यात असते. बर, आता ही म्हस मी तुमच्या शेजारी बघतोय, ही किती वेळाची आहे? आत्ताशी त्यांना सिमेंट दिले पहिला, अजून पहिलं नाही झालं. म्हणजे पहिला रॉय का? पहिला बर बर. आणि आता ते 4 महिने झाले सिमेंट. 4 महिन्याची आहे म्हणायचं. आता ही वेल्यानंतर किती दूध देईल तुम्हाला अपेक्षा आहे काय? हे कमीत कमी 7 लिटर तरी दूध देणार. 7 लिटर ना? कारण आपण बघतोय तर ही म्हस सगळ्यात म्हणजे मोठी आहे, त्या मशीनपेक्षा सुद्धा मोठी दिसते त्यांच्या हाईटनं जर बघायला गेलं तर. हा फरक आहे. बरं, त्या मशीन बद्दल काय सांगाल शेजारच्या? फेमस आता दूध चालू हिचं का? ते दुधावर जरा आल्यानंतर जरा कॅल्शियम खराब होतं. हा, नंतर तयार होतं. मग ह्यांना वेगळं तुम्ही काय कॅल्शियम वगैरे पाचता का किंवा काय? कॅल्शियम आहे की कॅल्शियम एक कॅन घेतलेलं मी, एक कुरकामध्ये टाकत होतो. मोठं कॅन, एक 28 रुपये. होय, ते 28 रुपये कॅल्शियमचं कॅन चालू होतं, आता संपले ते. बरं पुन्हा आणायचं. बरं. मग आता मला सांगा की हा व्यवसाय तुम्ही म्हणताय की दुग्ध व्यवसाय परवडतो, तर आता आपण बघतोय की सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढले, शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, आणि पोरं काय करतात की नोकरीच्या मागं लागून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी भागत पण नाही तेवढ्या पगारात, पण तरी पण नोकरी करतात. पूर्ण जर विकत घ्यायची म्हणलं वैरण, म्हणजे जनावर पाळायचं व्यवसाय करायचा, तर ते होणार नाही. म्हणजे त्या मुलांना तुमचं असं सांगणं आहे की जर घरची वैरण वगैरे असली तर हा व्यवसाय नाही. बाहेरची विकत घेतली चालते, पण पूर्ण जर विकत घ्यायची म्हणलं सगळंच वैरणपासून सगळंच विकत घ्यायचं म्हणलं तर मग दुग्ध व्यवसाय नाही परवडत. आणि जर घरची जमीन आणि घरचा चारा वगैरे असला तर? चारा, घरची जमीन असली, शेणखत ते जमिनीला भेटतं, ते फायदा होतो. आणि दूध दिलं तर त्याचा एक फायदा होतो. घरची वैरणच नसली काहीच, विकत बी घ्यायला लागतेच, घरची काहीतरी 50% तरी घरची पाहिजे. म्हणजे 50% चारा स्वतःचा पाहिजे तर हा व्यवसाय परवडू शकतो. आणि यातून जे शेणखत भेटतं त्याचा शेतीला म्हणजे भरमसाठ फायदा होतो आपल्याला. बर, आता मला सांगा की ह्या म्हशी काय किमतीच्या असतील सरासरी बघायला गेलं तर? भरपूर मोठ्या लट्ट म्हशी दिसतात आपल्याला. हे म्हस आता कमीत कमी विक्रीला काढलं तरी 90-1 लाखच्या आसपास झालं. ही 1 लाख रुपये किमतीची म्हस आहे. आता पहिला रोज आहे, पण ही जी साईज सुद्धा आपण बघू शकतोय की या मशीनच्या बरोबरीनं म्हणण्यापेक्षा त्यांच्या बी उंचच आहे ती. आणि ह्या मशीनची काय किंमत होऊ शकते? ह्या मशीनची पण 60-70 लेवल, ते मस्त पण 70-80-80च्या लेवल चालते. बर, आणि त्या म्हशीची ही रेडी आहे का? हा, कोपऱ्यात बांधलेल्या म्हशीची रेडी आहे. या म्हशीची ती रेडी आहे. पहिला रो आपण बघितलेली आता. ह्या सुद्धा म्हशी जवळपास 70-80 हजार रुपये किमतीच्या म्हशी आहेत. भरपूर मोठ्या म्हशी आहेत ह्या पण. आणि ह्या सुद्धा पाहिल्या आपण. म्हणजे व्यवसाय हा परवडू शकतो, फक्त तुम्हाला काय म्हणायचं की 50% स्वतःचा चारा पाहिजे. आणि करताना सुरुवात किती मशीन पासून करावी काय सांगाल की सुरुवातीला बाबा घेताना? 2 म्हशी पासून सुरुवात. 2 म्हशी विकत सगळा गोटा करायचं म्हणलं, गोटा तयार करायचं म्हणलं तर त्याला खर्च येणार, पण ते पुन्हा खर्च झाला. म्हणजे 2 म्हशी एका माणसाचं कुटुंब सांभाळू शकतात. आणि मला सांगा की आता तुम्ही म्हणताय की जसं कळतंय तेव्हापासून हा व्यवसाय तुम्ही करताय, तर यातून तुमची कशा पद्धतीने प्रगती झाली तुम्हाला काय वाटतंय? प्रगती म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढलं. शेतीचं उत्पन्न वाढलं. घरच्या शेणखतामुळे शेतीचं उत्पन्न वाढलं. आणि अजून काय वेगळं सांगाल की बाबा याच्या पैशावरती किंवा ह्याच्या जीवावरती आपण ह्या गोष्टी केल्या किंवा ह्या आपल्याला हा फायदा झाला किंवा या पद्धतीचा सपोर्ट झाला एक प्रकारचा? त्यांच्या दुधाच्या ह्याच्यावर आपलं घर खर्च तर चालला, घरातलं पूर्ण चाललं, खर्च पूर्ण चालला, जे लागते. म्हणजे थोडक्यात ह्या मशीनच्या जीवावरच सगळं चालू आहे म्हणायचं, घर चालण्यापासून ते सगळं. बर बर बर. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय फायदेशीर आहे फक्त, आणि तरुण मुलांनी करण्यासारखा व्यवसाय आहे. फक्त 50% स्वतःचा चारा पाहिजे. पूर्ण विकत्रीचा म्हणलं तर जमणार नाही, परवडत नाही, जमणारच नाही. 50% स्वतःचा चारा, विकत चारा
पेंडीचा खर्च हो. चारा सगळा विकत दूध जाऊन पुन्हा खर्च त्यात तो खर्च जाऊन तुम्हाला राहणार काय तुम्हाला. बरोबर. म्हणजे 50% चारा जर स्वतःचा असला तर फायदा सुद्धा त्या पटीने राहू शकतो. फायदा विचार. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे दादा, तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच दुग्ध व्यवसायासंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे. नक्कीच दादांनी सांगितलेला त्यांच्या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.